सो प्लेनचा लास्ट पोर्शन होता, मागच्या वेळेस आपण डिस्कस केलेलं आहे की आपल्याला जर एक लाईन आणि एक प्लेन असेल त्यांच्यामधलं जर अँगल काढायचे असेल तर आपण साइन थिटाच्या याच्याने काढतो. दोन प्लेनच्या मधील अँगल आपण कॉस थिटाच्या फॉर्म्युलाने काढतो. त्याच्यानंतर आपल्याला प्लेनचं पण इक्वेशन काढता येतं. दोन लाईन्स जर एक 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 लाईन्स जर असेल आणि प्लेन जर असेल यांच्यामधलं प्लेनचं इक्वेशन आपल्याला काढता येऊ शकतं. दोन लाईन्स मधून पास होणारं प्लेनचं इक्वेशन आपल्याला काढता येऊ शकतं. असे बरेच इक्वेशन आपण पाहिले होते मागे. त्याच्यामधला हा जो फर्स्ट पोर्शन आहे, हा जो क्वेश्चन आहे, हा या टॉपिकचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये कोप्लॅनरिटी चेक करायची मला की ते कोप्लॅनर आहे का नाही, आणि ते कोप्लॅनर जर असेल तर त्यांच्या त्या प्लेनचं इक्वेशन काय असेल. सो जर एक लाईन ही असेल, ही दुसऱ्या लाईनचं वेक्टर इक्वेशन आहे, हे दोन्ही जर कोप्लॅनर असतील तर त्यांची ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके, आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ह्या ज्या दोन लाईनी आहेत, या दोन लाईन्स ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनचं इक्वेशन काय असेल. त्या प्लेनचं इक्वेशन असेल, त्या प्लेनचं इक्वेशन वेक्टर इक्वेशन असतं आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ बी वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी वन वेक्टर बी टू वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू 0. ओके, मागच्या वेळेस डिस्कशन झालं याच्यावर. आता यामध्ये तुम्हाला ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत हे लाईन्सचं इक्वेशन आहे, हे बेसिक फॉर्मॅट आहे लाईनचा. लाईनचं इक्वेशन असतं आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. त्याच्यामध्ये ए वेक्टर म्हणजे हा वेक्टर आहे आणि बी वेक्टर म्हणजे हा वेक्टर आहे. आता याला A1 आणि B1 म्हणा, कारण दोन लाईन्स आहेत, सो A1 B1 वेक्टर म्हणावं लागतील. त्यानंतर जे सेकंड इक्वेशन दिले तुम्हाला ते इक्वेशन आहे, याच्यामध्ये हे पण लाईन आहे दुसरी आर वेक्टर इज इक्वल टू हे A2 वेक्टर असेल प्लस हा लॅम्बडाच्या जागी दुसरा कोएफिशियंट वापरला आहे म्यू, आणि हा B2 वेक्टर असेल. ओके, A1 वेक्टर A2 वेक्टर B1 वेक्टर B2 वेक्टर. सो दोन लाईन्स आहेत, दोघं लाईन्सचे आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑलरेडी नोन आहे. शो दॅट करायचे आपल्याला, शो दॅट दिस लाईन्स आर कोप्लॅनर. तर मग ती कंडिशन चेक करायची. मी कोप्लॅनरची कंडिशन काय सांगितली तुम्हाला, जर त्या लाईन्स कोप्लॅनर असतील तर त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. ओके, हो सर. मग ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर हे प्रूव्ह दॅट होऊन जाईल की या दोन लाईनी एकाच प्लेन मधल्या लाईन्स आहेत म्हणून. कंडिशन घ्या आणि त्याला सॅटिस्फाय करा. तर तुम्हाला A1 वेक्टर A2 वेक्टर B1 वेक्टर B2 वेक्टर ऑलरेडी नोन आहेत. ओके, सो A1 B1 A2 B2 वेक्टर आपल्याकडे ऑलरेडी नोन आहे इक्वेशन मधनं. आपल्याला हे इक्वेशनची व्हॅल्यू 0 दाखवावी लागणार आहे, तेव्हा ते सॅटिस्फाय होईल. हे काय आहे, A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर. दोन वेक्टरची मायनस कशी करतात, आय ची आय सोबत मायनस करायची, जे ची जे सोबत मायनस करायची, के ची के सोबत मायनस करायची. सो हे A1 आणि A2 वेक्टर आहे. या 4 ने हे 3 1 गेले, त्याच्या आन्सर उरला 3i. यात -3 मधनं हा मायनस जे आला, -3 मायनस जे -4j आणि 2 मायनस 1. सो 2 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 2 आणि मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 3 झालं, ते 3k. ओके, सो 3i मायनस 4j प्लस 3k इज इक्वल टू हे तुम्हाला A2 मायनस A1 भेटणार. ओके, आता याच्यामध्ये ही पहिली टर्म तुमची कंप्लीट झाली. दुसरी हे क्रॉस प्रोडक्ट काढा. काय असतो क्रॉस प्रोडक्ट. ओके, आता तुम्ही तुमच्याकडे दोन रस्ते, तुम्ही हा क्रॉस प्रोडक्ट काढा आणि हा वेक्टर ऑलरेडी काढलेला आहे, या डॉट प्रोडक्ट घ्या असं करा, नाही तर मग स्केलार ट्रिपल प्रोडक्ट डायरेक्ट घेता येतो तुम्हाला. हा स्केलार ट्रिपल प्रोडक्ट आहे. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय, एक वेक्टर दिलेला असतो ए वेक्टर आणि दुसऱ्या दोघांचा त्याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट असतो, म्हणजे B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर अशा टाइपचं. समजलं का, म्हणजे डॉट प्रोडक्ट साठी एक बाहेर वेक्टर असतो आणि मध्ये एक क्रॉस प्रोडक्ट असतो. याला स्केलार ट्रिपल प्रोडक्ट म्हणतात. क्लिअर. हो तुमच्या सिलेबसमधून हा टॉपिक काढला गेलाय. सो तुम्ही कन्व्हेन्शनल वेने सॉल्व्ह करा, काही अडचण नाही. म्हणजे हा पहिले हा वेक्टर काढून घ्या, तो हा आलाय 3i मायनस 4j प्लस 3k. त्यानंतर तुम्ही या B1 वेक्टर आणि B2 वेक्टरचा प्रोडक्ट फाइंड करा. ओके, हा त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय, त्याचा क्रॉस प्रोडक्ट कसा येईल, इथं आपण लिहिणार आय जे आणि के. तुमच्या सिलेबसला तो स्केलार ट्रिपल प्रोडक्ट काढलाय म्हणून सांगतोय तुम्हाला कन्व्हेन्शनल मेथड. मग याच्यामध्ये B1 म्हणजे काय हे आणि B2 म्हणजे काय हे, म्हणजे हे 2 मायनस 2 आणि 1 1 मायनस 2 आणि 2. याचा स्केलार याचा डिटर्मिनंट जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला कसा भेटेल, हा पहिले आय घ्यायचा आणि मग ब्रॅकेट मध्ये हे 2 इंटू 2 -4 आणि हे मायनस ऑफ 2
पुढे. आवाज येतोय का? हो सर येतोय. हा, तर मग पहिले क्रॉस प्रोडक्ट घ्या. क्रॉस प्रोडक्ट कसा करतात माहिती तुम्हाला आता. हे -2 into 2 हे झाले -4. हे -4 मायनस ऑफ हे -2. ओके, मग त्यानंतर हा जे मायनस घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर जे चा रो आणि कॉलम सोडा, म्हणजे हा 2 into हा 2 झाला 4 आणि 1 into 1 1. मग त्यानंतर के घ्या, के आणि मग त्याचा कॉलम आणि रो सोडा, म्हणजे हा -2 into 2 म्हणजे -4 आणि हा मायनस ऑफ -2. त्याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला? त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला -6i. ओके, मायनस मायनस प्लस होणार आहे का? हा, म्हणजे इथं -2 येईल आन्सर. -2i मायनस 4 - 1 3j आणि प्लस इथं प्लस होणार मायनस सो -2 आणि +2 त्याचं -2k. असा तुम्हाला हा क्रॉस प्रोडक्ट भेटला. समजलं हे? समजलं का हे? हो. -2 -3 -2 असं येते. सो तुम्ही काय करणार, या बी क्रॉस प्रोडक्टच्या जागी असं लिहिणार -2i प्लस -3j -2k. हा तुमचा B1 क्रॉस B2 आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉट प्रोडक्ट कोणाशी घ्यायचा आहे? A2 - A1 शी. A2 - A1 तुम्ही ऑलरेडी काढलेला होता. हा इथं डॉट प्रोडक्ट घ्यायचा याच्यासोबत 3i - 4j प्लस 3k. ओके ओके. हो सर. आता डॉट प्रोडक्ट कसा घेतात? आय ने आय ला मल्टिप्लाय करायचं. 3 into -2 -6 प्लस हा झाला पहिली टर्म. मग नंतर हे -4 ते प्लस मायनस तुम्ही वेगवेगळं लिहू शकता, समजा काय अडचण नाही. ओके, इथं -6. मग हे -4 into -3 हाऊ मच? +12. मायनस मायनस प्लस होईल. त्याच्यानंतर 3 into -2 -6. -6 आणि -12 आणि हे +12. सो आन्सर होईल 0. समजलं का? हो सर. समजलं का? यांनी इथं स्केलार ट्रिपल प्रोडक्ट वापरून काढलेलं आहे. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट आहे. आणि हे पण सांगतो तुम्हाला कसं असतं. हे स्केलार ट्रिपल प्रोडक्ट आहे, फक्त ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. हा एक वेक्टर आहे, समजा एक हा वेक्टर आहे आणि याला डॉट प्रोडक्ट घेऊन एक क्रॉस प्रोडक्ट आहे. याला स्केलार ट्रिपल प्रोडक्ट म्हणतात. हे कसं, हा डिटर्मिनंट तुम्ही 2 वेळेस प्रोसिजर केली ते एका प्रोसिजर मध्ये होऊन जातं. हा जो पहिला वेक्टर असतो याच्या समोरचा डॉट प्रोडक्टच्या समोरचा याचे कोएफिशिएंट इथे लिहितात. 3 - 4 आणि 3 -4 आणि 3 आणि हे B1 चे कोएफिशिएंट इथं खाली लिहितात. B1 चे काय आहे हे पहा, 2 -2 आणि 1 आणि B2 चे कोएफिशिएंट इथं खाली लिहितात. ते 1 -2 आणि 2 आणि याला सॉल्व्ह करायचं. झालं, डायरेक्टच आन्सर भेटतं. मग समजलं का? 0 येईल आन्सर. हो. हा, आपण काय केलं, आपण स्केलार ट्रिपल प्रोडक्टचा वापर न करता थोडंसं कन्व्हेन्शनल मेथडने केलं. आता इथं डायरेक्ट स्केलार ट्रिपल प्रोडक्ट आहे. डायरेक्ट खूप शिकवलं नाही म्हणून मला सांगता येत. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट 0 असला म्हणजे तो कोप्लॅनर असतो, अर्थ असतो. ओके, स्केलार ट्रिपल प्रोडक्ट जेव्हा 0 असतो तेव्हा ते लाईन्स कोप्लॅनर असतात. मग इथं 0 आल्यामुळे हे कोप्लॅनर आलं. हे पहिलं प्रूव्ह झालं. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइन्ड बाय देम. इक्वेशन ऑफ प्लेन पण काढायचं. आता इक्वेशन ऑफ प्लेनचं इक्वेशन हे आहे, जे प्लेन होतं त्या लाईन मधून जाणार त्या प्लेनचं इक्वेशन हे असतं, r - a1 वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ b1 वेक्टर b1 क्रॉस b2 इज इक्वल टू 0. आपण हे b1 क्रॉस b2 ऑलरेडी काढलेलं होतं है ना. हे आलं होतं आपलं, आठवतंय का? -2i -3j -2k. ओके ओके. आणि आपल्याला r वेक्टरला r वेक्टर तर r वेक्टरच राहील, फक्त a वेक्टरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. a1 वेक्टरची व्हॅल्यू काय होती ते घेतली पहा, r वेक्टर, आणि याला थोडस त्यांनी रिअरेंज केलंय आता.
याला रिअरेंजमेंट कशी आहे त्याची, तर हे जे इक्वेशन आहे याला आपल्याला असं पण लिहिता येईल क्रॉस प्रोडक्टचा वापर करून. म्हणजे मी हा क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट आहे ना हा, तर याला आर ला पण देऊ शकतो आणि A1 ला पण देऊ शकतो. म्हणजे मी याला असं लिहू शकतो. ते अशी गोष्ट आहे, बाहेर जर 2 असेल आणि ब्रॅकेटच्या मध्ये 2 प्लस एक्स असेल तर मी 2 into 2 आणि 2 into x असं करतो ना डॉट प्रोडक्ट असताना, प्रोडक्ट करताना तसं हो होतं ते इथं. ही एक टर्म आहे आणि हा डॉट प्रोडक्ट आहे, याच्यासोबत होईल आणि याच्यासोबत पण होईल, असं मल्टिप्लाय होईल मध्ये. सो या ठिकाणी असं होईल मग ते, हा पहिले आर वेक्टर डॉट इन टर्म्स ऑफ B1 वेक्टर क्रॉस प्रोडक्ट B2 वेक्टर याला पण मल्टिप्लाय झाला आणि मायनस हा ए वेक्टर A1 वेक्टर इथला A1 वेक्टर आणि त्याला मल्टिप्लाय होईल B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. समजलं? इज इक्वल टू 0. ओके, हो सर. हे मायनस साईन जे आहे तिकडे शिफ्ट करेल मी, मला अशी टर्म भेटेल पहा, मायनस तिकडे जाऊन प्लस होऊन जाईल. समजलं? हो हो. हे इक्वेशन त्याच्यापासून तयार झालेलं इक्वेशन, सिम्प्लिफाय केलंय त्याला, दुसरं काही नाही केलं. याच्यामध्ये बस व्हॅल्यू टाकल्या, B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे आणि हे A1 वेक्टरची व्हॅल्यू पण माहिती आहे. सो हे B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू आहे, हे A1 ची व्हॅल्यू आहे, हे B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू आहे. या दोघांचा डॉट प्रोडक्ट होऊ शकतो 1 into -2, 1 into -3, -1 into -2. त्याचा आन्सर तुम्हाला -3 भेटेल. डॉट प्रोडक्ट येतो आणि हा तसंच संपलं इक्वेशन. क्लिअर? हो सर. क्लिअर? पुढे पहा, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द प्लेन. एका पॉइंटचं एका प्लेन पासूनचं डिस्टन्स किती असतं? समजा जर आपल्याला एक ए पॉइंट आहे प्लेनवरचा कोणतरी, त्या ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर, स्मॉल ए वेक्टर, ओके, आणि त्या पॉइंटचं त्या प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं आपल्याला. समजा डिस्टन्स ऑफ पॉइंट ए फ्रॉम दी प्लेन, तर तो ए पॉइंट यांनी प्लेनच्या बाहेर कन्सिडर केला समजा इथं. तर मग जो जिथं तुम्ही पॉइंट कन्सिडर करणार त्या ठिकाणी त्याला पॅरलल प्लेन तयार करून घ्या, म्हणजे तो पण एक प्लेनचा पार्ट होऊन जाईल. म्हणजे समजा जर हे एक आपलं ऍक्च्युअल प्लेन होतं जे आपल्याला दिलेलं आहे खाली, त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन असणार आर वेक्टर एन वेक्टर इज इक्वल टू पी. एन वेक्टर म्हटलं तर पी नाही म्हणता येत, एन कॅप म्हणावं लागेल. ओके, तर मग आपल्याला या प्लेन पासून एक डिस्टन्स पॉइंट आहे, त्याचं नाव आहे ए पॉइंट आहे, एका डिस्टन्स वरती येतो, एवढं रेड दिसतंय का तुम्हाला, डिस्टन्स वरती. आपल्याला जर ते काढायचं असेल ते डिस्टन्स, तर आपल्याला कसं आहे, आपल्याला दोन प्लेनच्या मधलं डिस्टन्स काढता येतं. डिस्टन्स बिटवीन टू प्लेन आपल्याला काढता येतं. सो आपण काय करतो, ते ए पॉइंट जो असेल, जिथं तो ए पॉइंट असेल, ते ए पॉइंटला ए पॉइंट मधनं पास होणारा एक प्लेन काढतो मी, आणि असं काढतो की जे खालच्या प्लेनला कसं पाहिजे, पॅरलल पाहिजे. इमॅजिनरी प्लेन आहे हे वरचं इमॅजिनरी आहे. समजलं का? हो समजलं का? म्हणजे मला कसं आहे, मला पॉइंटचं डिस्टन्स काढता येत नाही, मला दोन प्लेनच्या मधलं डिस्टन्स काढता येतं. दोन प्लेनच्या मध्ये कसं असणार, किती डिस्टन्स असणार दोन प्लेन मध्ये. तर मी माझं जे ऍक्च्युअल प्लेन होतं त्या प्लेन पासून तो ए पॉइंट एक हाईट वरती आहे, जे डिस्टन्स मला काढायचं आहे, आणि मला जर ते ए पॉइंट पर्यंत डिस्टन्स काढायचं असेल तर मी त्या ए पॉइंट म्हणून जाणार एक इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करेल जे पॅरलल असेल आपल्या ऍक्च्युअल प्लेनला. समजलं? हो समजलं का? हा, असं केल्याचा फायदा काय, मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू प्लेन काढता येईल. म्हणजे या दोन प्लेनच्या मध्ये जेवढा डिस्टन्स असेल तेवढा ए आणि या प्लेनच्या मध्ये असेल, नो डाऊट, बिकॉज दिस टू प्लेन्स आर पॅरलल टू इच अदर. पॅरलल प्लेन्स मधलं डिस्टन्स कशाला चेंज होईल, मग तुम्ही कुठल्याही ठिकाणी मोजा. सो हा फॅक्टर असतो. मग आता या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द प्लेन इज पी. एका प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे पी असतं. हे मागच्या वेळेस डिस्कशन झालेलं आहे आपलं. म्हणजे मी तुम्हाला हे पी जेव्हा शिकवलं असेल तेव्हा मी ती गोष्ट सांगितली असेल तुम्हाला, डायग्राम मध्ये दाखवतो. हे बघा इथं, जर एक प्लेन असेल, त्या प्लेन पासून एक्स वाय झेड चा जो ओरिजिन असतो, त्या ओरिजिनचं त्या प्लेन पर्यंतचं डिस्टन्स पी असतो, हे स्मॉल पी आहे, आणि हा कॅपिटल पी आहे. हा कॅपिटल पी म्हणजे त्या प्लेन असतो. समजलं का? आणि हो ओरिजिन पासून प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्याला म्हटलं जातं स्मॉल पी. तर इक्वेशन जे घेतो आपण आर वेक्टर डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, याच्यामध्ये हा स्मॉल पीच असतो. काय असतो स्मॉल पी? हा स्मॉल पी इंडिकेट करतो प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स.
ओके. हो. टर्मिनॉलॉजी नीट समजून घ्या, तेव्हा समजेल ते चॅप्टर. थोडस किचकट आहे. मग पुढे पहा. मग आता इथं मग आता डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द प्लेन. आता ओरिजिन पासूनचं प्लेनचं डिस्टन्स किती असेल, तर मग आता हे आपल्याला काढता येईल. समजा आपल्याला पी माहिती आहे, आपल्याला हे माहिती आहे की ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जे असतं प्लेन पर्यंत ते पी असतं. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू द प्लेन इज, म्हणजे आता मग यांच्यामध्ये डिस्टन्स किती असेल, तर ते कसं काढायचं. तर आपलं जे इक्वेशन आहे ते एका प्लेनचं इक्वेशन आहे आर वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर ऑफ नॉर्मल इज इक्वल टू पी. ओके. हो. तर त्यांच्या मधलं जे इक्वेशन येतं म्हणजे दोन जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की एका पॉइंट मधनं जाणारं एक प्लेन आहे, हे तुम्हाला एकदम सुरुवातीची केस मध्ये तुम्हाला अशी कंडिशन सांगितली होती पहा. जर एक पॉइंट तुम्हाला दिलेला असेल, पॉइंट जर आपल्याला माहिती असेल त्याला म्हणणार आपण ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर. या एका पॉइंट मधनं जाणार जर काही एक प्लेन असेल, म्हणजे याच्यात पास होणार, बरोबर, याच्यात जाणार प्लेन आहे आणि त्याचा नॉर्मल समजा आपण एन वेक्टर म्हटला, म्हणजे या प्लेनचा नॉर्मल एन वेक्टर असेल, तर तर या प्लेनचं इक्वेशन काय होतं, तर या प्लेनचं इक्वेशन आपण असं लिहायचो आर वेक्टर त्याच्यानंतर एन वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर आणि एन वेक्टर. आठवलं का? हो. हे सुरुवातीच्या केसमध्ये एकदम की एका पॉइंट न जाणाऱ्या प्लेनचं इक्वेशन कसं काढतं तसं काढतं. आता या ठिकाणी त्याची गरज का पडली, कारण तुम्हाला दोन्ही प्लेनचे इक्वेशन माहिती पाहिजे ना. खालच्या प्लेनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय, ते आर वेक्टर एन कॅप इज इक्वल टू पी. बट या वरच्या प्लेनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे का, या प्लेनचं. मग त्याचं इक्वेशन तर त्याचं असं काढावं लागतं की हा ए पॉइंट मधनं जाणारं ते प्लेन आहे. सो दॅट्स वाय एका पॉइंट मधनं जाणारं प्लेनचं इक्वेशन कसं काढतात, तर त्याचं तुम्हाला नॉर्मल माहिती असलं पाहिजे. आणि याचा नॉर्मल कसा असेल, हा दोघं प्लेन एकमेकाला पॅरलल आहे, म्हणजे दोघांचा नॉर्मल सारखाच आला पाहिजे की नाही. हो. मग नॉर्मल दोघांचा सेम आहे. सो हे जे प्लेन आहे एका प्लेन, त्या प्लेनचं इक्वेशन असलं पाहिजे आर वेक्टर त्याच्यानंतर एन वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर आणि त्याच्यानंतर एन वेक्टर एन कॅप. समजलं? हो सर. हा, हे या प्लेनचं इक्वेशन आहे आणि हे या प्लेनचं इक्वेशन आहे खालच्या. आता दोन्ही प्लेनचे इक्वेशन आपल्याला सेपरेटली भेटले. आपण दुसऱ्या प्लेन इमॅजिनरी प्लेनचं इक्वेशन आपण काढून घेतलं पहिल्या थेरमचा वापर करून. सो पुढे पहा आता. द डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द प्लेन. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती असतं प्लेनचं, जर प्लेन हे असेल तर ओरिजिन पासूनचं डिस्टन्स असतं ऑफ ए एन वेक्टर. म्हणजे या ठिकाणी पी चं काम कोण करते, आता पहा तुम्हाला या वरच्या इक्वेशन कसं भेटलंय, आर एन वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर आणि एन कॅप असं इक्वेशन होतं या प्लेनचं. आणि या खालच्या प्लेनचं इक्वेशन कसं आहे, या खालच्या प्लेनचं इक्वेशन कसं आहे, आर वेक्टर एन कॅप इज इक्वल टू छोटा पी. बरोबर. हो. आता जर तुम्ही या दोन्ही इक्वेशनला कम्पेअर केलं, दोघं प्लेनचे इक्वेशन आहेत की नाही, तर हे आर आणि एन कॅप आणि आर आणि एन कॅप लेफ्ट साइड सेम आहे, सेम आहे की नाही. हो सेम आहे. लेफ्ट साइड सेम. हा, तर मग राईट साइड सुद्धा त्याच कम्पॅरेटिव्ह असली पाहिजे ना. म्हणजे जर या सेकंड हे जे खालचं प्लेन आहे त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे पी असतं, तर मग हे वरचं प्लेन जे आहे वरचं याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे ए वेक्टर आणि एन कॅप वेक्टर येणार, म्हणजे ते पीच्या जागी असणार. समजलं का? म्हणजे मी स्मॉल पी म्हणेल याच्या हिशोबाने, याच्यासाठी हा स्मॉल पी आहे. ओके. हो सर. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. मग आता हे जे डिस्टन्स आहे त्याची मॅग्निट्यूड घ्यायची, कारण हे पी मॅग्निट्यूड असते, हे वेक्टर नसते, व्हॅल्यू येते. तर मग ही याची मॅग्निट्यूड घ्यावी लागते, हे वेक्टर आणि त्या वेक्टर यांची मॅग्निट्यूड. तो पीचं काम करतो डिस्टन्स फ्रॉम दी ओरिजिन वाला वरच्या प्लेन साठी. मग आता तुम्हाला डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ए फ्रॉम दी प्लेन जर काढायचं असेल, तर मग जो महत्वाचा फॉर्म्युला आहे तो तयार होतो.
तो फॉर्म्युला तयार होतो डिस्टन्स बिटवीन टू प्लेन. मग डिस्टन्स बिटवीन टू प्लेन किती असेल? सिंपल आहे, ओरिजिन पासून पहिल्या प्लेनचं डिस्टन्स आणि ओरिजिन पासून दुसऱ्या प्लेनचं डिस्टन्स याच्यातला गॅप म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स असतं. समजलं का? हो. नाही म्हणजे हा समजा इथं ओरिजिन आहे. हा तर ओरिजिन तुम्ही कुठेही कन्सिडर करा, या ठिकाणी ओरिजिन आहे समजा असा. ओके, खाली आता ते काय प्लेन आहे ते पूर्ण कम्प्लीट असे असतील, ते पूर्ण ते कुठे किती वाढू शकतात ते, त्याचा काही प्रश्न नाही. मग मी इथं ओरिजिन घेतो, हा ओरिजिन आहे तुमचा एक्स आणि वाय ऍक्सिस वाला. याच्यापासून इथपर्यंतचं डिस्टन्स हे स्मॉल पी झालं, बरोबर. याच्यापासून इथपर्यंतचं डिस्टन्स हे मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर आणि एन एन कॅप वेक्टर झालं. समजलं का? हो सर, समजलं का? आता या दोन्ही डिस्टन्सच्या मधलं जर आपण डिफरन्स घेतला, म्हणजे म्हणजे आता इथं स्मॉल पी कॅपिटल पी, आता याने जो मोठा असेल तो घ्यायचा. म्हणजे आता त्यांनी मॉड दिलाय बाहेर, म्हणजे डिफरन्स घेताना काय करायचं, या पी मायनस मॉड ऑफ ए वेक्टर आणि एन वेक्टर एन कॅप असं घेतलंय त्यांनी. आणि आणि याच्यामध्ये कोणीही मोठा राहू शकतं. आता हे प्लेन वरती होतं तर याचा डिस्टन्स मोठं येऊ शकतं, मग हे डिस्टन्स मायनस येईल, याला बाहेर काय घेतलं जातं, मॉड घेतलं जातं. म्हणजे त्याची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह राहते. म्हणजे पी मायनस ठिकाणी कसं आहे, छोटी व्हॅल्यू ही असेल, ही मोठी व्हॅल्यू असेल, छोट्यांना मोठी मायनस झाली तर मायनस आन्सर आलं असतं, मग ते मॉडमुळे ते प्लस होऊन जातं. आलं लक्षात? डिफरन्स येतोच ना शेवटी. हा फॉर्म्युला समजला का तुम्हाला, कसा तयार झाला? हो सर, समजला. म्हणजे या दोघांच्या मधला जो गॅप असेल तोच तर त्यांच्यातला डिस्टन्स असेल ना. हो इथं पी आहे आणि इथपर्यंत हे एवढं, यांच्यातला गॅप म्हणजे त्याचा डिस्टन्स. संपला विषय. आणि त्याची मॅग्निट्यूड घेतली, मॉड घेतला, म्हणजे ते प्लस मायनस राहत नाही. मोठं लहान लहान मोठं कोणी असो, मग व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह येते. समजलं का? हो सर, समजलं. गुड. सो हा दोन प्लेनच्या मधला डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला. फॉर्म्युला रटला तर चांगलीच गोष्ट आहे, कॉन्सेप्ट लक्षात ठेवला त्याहून चांगली गोष्ट आहे. सो पुढे पहा, फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट. वेक्टर दिलाय तुम्हाला फ्रॉम दिस. ओके, आता हे तुम्हाला एक वेक्टर इक्वेशन दिलाय. हा एक पोझिशन वेक्टर आहे ए चा, म्हणजे ए वेक्टर असणार. हा जो वेक्टर आहे हा एन वेक्टर आहे, आपल्याला एन कॅप लागतो, लक्षात ठेवा. हो हा मग इथं आणि हे पी ची व्हॅल्यू आहे, बरोबर. हे प्लेनचं इक्वेशन आहे आणि हे तो पॉइंट आहे. सो तुम्हाला माहिती आहे की जर डिस्टन्स काढायचं असेल तर लागेल मॉड ऑफ पी मायनस मॉड ऑफ ए वेक्टर डॉट ऑफ एन कॅप, त्याच्या मॅग्निट्यूड आणि पुन्हा त्याची मॅग्निट्यूड. समजलं का? हो सर. हे काढावं लागणार आहे ना. हा मग हे काढायचं, मग त्याच्यामध्ये पी आहे, ए पण आहे, एन कॅप काही नाही, मग तो एन कॅप काढून घ्यायचा आधी. एन कॅप कसं काढणार, हा एन वेक्टर दिलेला आहे तुम्हाला इथं, याची मॅग्निट्यूड काढायची, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं, ते -2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर आणि -2 चा स्क्वेअर करायचा, आणि त्याची मॅग्निट्यूड घेऊन, त्याची मॅग्निट्यूड आली समजा 3 तुमची, ते मॅग्निट्यूडनी त्याला डिवाइड करायचं, म्हणजे याला 3 ने डिवाइड करायचं. हे -2/3 -1/3 -2/3 असं होऊन जातं. आणि हा जो एन कॅप भेटेल याला डिवाइड बाय 3 करून हा एन कॅप घेऊन मग याच्यात टाकायचा. समजलं? हो मग ते काय नाही त्यांनी केलंय. मग पहिले त्यांनी काय केलं, त्या इक्वेशन मध्ये पी ची व्हॅल्यू त्याच्याकडे ऑलरेडी होती, त्यांनी ए वेक्टर आणि एन कॅप वेक्टर यांचा प्रोडक्ट करून घेतला. ए वेक्टर आणि एन कॅप वेक्टर यांचा प्रोडक्ट केला. मग आता हे ए वेक्टर आणि एन कॅप वेक्टर आहे, म्हणजे हा ए वेक्टर होता आणि हा एन कॅप वेक्टर होता, यांचा प्रोडक्ट कसा करणार, आता तो डॉट प्रोडक्ट येतो. डॉट प्रोडक्ट येतो. डॉट प्रोडक्टला काय डायरेक्ट I2I J2J आणि K2K होतं ते. मग हे 4 × -2 -8 -3 × 1 -3 आणि 2 × -2 -4 डिवायडेड बाय हा खालचा 3 राहिला. आन्सर केल. सगळं तर मायनस आलं, याचं कसं काय प्लस येतं, चुकलंय त्यांचं काहीतरी. ओके, सो -8 -3 -4 हाऊ मच, -5 बरोबर आहे सर. -15/3 येतं. -15/3 येतं, मग त्याचा आन्सर झालं पाहिजे -5. ओके, हे -5 आलं, इथं मायनस पाहिजे. या ठिकाणी 15 मिस्टेक झाली, ते सुधारा. इथं मायनस असायला पाहिजे 15 ला. ओके हो ओके, हा नंतर हे -5 आलं,
आता आपण फॉर्म्युल्यात पाहिलं होतं पहा, फॉर्म्युल्यामध्ये याचं मॅग्निट्यूड आहे, म्हणजे हे जे एन कॅप वेक्टर होतं याचे डॉट प्रोडक्टची मॅग्निट्यूड आहे. सो हे इथं पहा, डॉट प्रोडक्टची मॅग्निट्यूड. मग त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय, याला मॉड लावायचा, -5चा मॉड म्हणजे 5. समजलं का? हो. व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊन जाते. सो ही मॉड तुम्हाला व्हॅल्यू भेटली. मला पी ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. काय पी ची व्हॅल्यू 2. सो पी ची व्हॅल्यू ऑलरेडी नोन आहे 2. आपल्याला हा मॉड पण भेटला. आता यांची मायनस करायची, म्हणजे हे 2 मायनस हे मॉडची व्हॅल्यू किती 5 आणि त्याचं घ्यावी लागते ना तसा. हे पहा, मग हे किती झालं, मॉड मध्ये -3 आणि ते मॉड असल्यामुळे जे आहे ए आणि प्लेनच्या मध्ये ते 3 आहे. ओके. हो. फिनिश. सो असा हे एकंदरीत मॅटर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला असे बरेच क्वेश्चन्स पाहायला भेटतील. फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स. आता हे दोन प्लेन्सच्या मधला अँगल काढायचा, म्हणजे तो कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. कॉस ऑफ थिटा मॉड ऑफ इज इक्वल टू एक हा वेक्टर आणि हा वेक्टर n1 वेक्टर n2 वेक्टर डिवायडेड बाय मॉड ऑफ n1 वेक्टर मॉड ऑफ n2 वेक्टर, आणि मग हे व्हॅल्यू टाकायच्या आणि सॉल्व्ह करायचं. समजलं? हा n1 वेक्टर आहे, n2 वेक्टर आहे. त्यानंतर फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स अँड प्लेन. लाईन आणि प्लेनच्या मधला तो साइन वाला अँगल होता. साइन, दोन फॉर्म्युले आहेत ना ते अँगल वाले. तेव्हा जर लाईन आणि प्लेनच्या मधला अँगल काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ बी वेक्टर. बी वेक्टर म्हणजे त्या लाईनचा पॅरलल वेक्टर, तो दिलेला असतो इक्वेशन मध्ये a प्लस लॅम्बडा बी, आणि n वेक्टर हा प्लेनच्या इक्वेशन मध्ये असतो, डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ n. समजा दोन प्लेनच्या मधला अँगल काढायचा असेल तर हे कॉसचा फॉर्म्युला येतो पहा, अँगल बिटवीन प्लेन्स. क्लिअर? हो सर. मग हे जमतील तुम्हाला क्वेश्चन. आता इथं त्यानंतर क्वेश्चन पण जमून जाईल. थर्ड क्वेश्चन राहिला, शो दॅट द लाईन्स ऑफ कोप्लॅनर. कोप्लॅनर आहे का नाही चेक करायचं. म्हणजे काय करायचं, याच्यामधनं ती कंडिशन घ्यायची, ती चेक करायची. काय होती कंडिशन, हे बघा, ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर म्हणायचं कोप्लॅनर आहे. a2 - a1 डॉट प्रोडक्ट b1 क्रॉस b2. समजलं? आणि जर त्यांनी ते प्लेनचं इक्वेशन काढायला सांगितलं तर प्लेनचं इक्वेशन r - a1 वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ b1 क्रॉस b2 हे काढायचं, तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. मग हे लक्षात ठेवण्यापेक्षा हे लक्षात ठेवा, हे सोपं जाईल तुम्हाला सॉल्व्ह करायला. ओके. हो यांचं सर. सिम्प्लिफाईड व्हर्जन येते, मग डायरेक्ट हे टाकायचं, प्रश्नच राहणार नाही. आणि त्यानंतर फाइंड द डिस्टन्स ऑफ आणि प्लेन. हे आताच पाहिलं आपण बिलकुल वरती. ए पॉइंट आहे हा, ए वेक्टर, आणि हा एन वेक्टर आहे. एन वेक्टरचा एन कॅप काढा. मग ए वेक्टर आणि एन कॅप वेक्टर यांची प्रोडक्ट काढा, मग त्याची घ्या, आणि ते मॉड मधनं पी मधनं हे यांची मॅग्निट्यूड मायनस करा. समजलं का? मग तुम्हाला हे डिस्टन्स भेटून जाईल. आणि तो लास्ट वाला क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट. हे पॉइंट दिले आणि फ्रॉम द, हे जे दिलंय हे कार्टेशियन फॉर्म दिलंय इथं, फक्त एवढा एकच चेंज आहे की इथं कार्टेशियन मध्ये दिलंय आणि वेक्टर इक्वेशन दिलं नाही. मला वेक्टर मध्ये कन्वर्ट करता येतं आपल्याला. ओके. आता विषय काय राहतो की याच्यामध्ये जो नॉर्मल आहे ते डायरेक्शन, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नॉर्मलचे जे कोइफिशियंट्स असतात ते काय असतात, डायरेक्शन कोसाइन्स असतात, बरोबर. हा. नॉर्मल जो वेक्टर असतो त्याचे कोइफिशियंट म्हणजे काय असतात, एन कॅप आणि एन वेक्टर, या दोघांची मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती एक, याचे जर कोइफिशियंट घेतले तुम्ही तर ते डायरेक्शन रेशो असतात. समजलं का? हो. नाही, एक मिनिट हा, याला याच्याने डिवाइड करावं लागतं ना. सो डायरेक्शन रेशो एन वेक्टरला येते आणि एन कॅप हा डायरेक्शन कोसाइन असेल. हा, एन कॅप हा डायरेक्शन कोसाइन असतो.
कारण त्याला डिवाइड करावं लागतं मॅग्निट्यूडनी, सो डायरेक्शन कोसाइन येईल तो. आणि एन वेक्टरचे जे कोइफिशियंट आहेत ते डायरेक्ट असतात. ओके, हो आपल्याला कोण पाहिजे, डायरेक्शन रेशियोज पाहिजे की नाही. हा डायरेक्ट. मग आता विषय असा इथं की हे जे इक्वेशन आहे हे तसंच तयार झालेलं आहे. हे प्लेनचं इक्वेशन आहे, हे कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. आता हे कुठं आहे तुम्हाला दाखवतो पहा. मी हे इक्वेशन कुठं होतं, प्लेनच्या एकदम सुरुवातीला मी तुम्हाला प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन सांगितलं होतं. ते दाखवल्याशिवाय समजणार नाही. कळलं. हा हे बा दिसतंय काय, तुम्हाला हो सांगितलं तुम्ही कामा येणार आहे कधी कधी. हे जे इक्वेशन ऑफ द प्लेन आहे Lx My आणि Ny इज इक्वल टू P, नॉर्मल फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन आहे. नॉर्मल कार्टेशियन इक्वेशनचा नॉर्मल फॉर्म आहे. या टाइपचं इक्वेशन तुम्हाला दिसतंय पहा, एक्स वाय झेड आणि पुढे नंबर. समजलं का, हो समजलं का. हो सर. हा, आणि त्या एक्स वाय झेडच्या पुढे LMN असतात, बरोबर. हो म्हणजे त्या एक्स वाय झेडच्या पुढे तो तुमचे डायरेक्शन कोसाइन असले पाहिजे. काही डाऊट याच्यात. नाही. म्हणजे हे इक्वेशन तुमचं इक्वेशन आहे पहा, Lx प्लस My प्लस Ny इज इक्वल टू -20 समजा इकडे असं. ओके, तिकडच्या बाजूला. हो तर हा जो 3 आहे हा L आहे, हा जो 4 आहे हा M आहे, आणि हा -12 आहे हा N आहे. समजलं का. हो हा, आणि तुम्हाला जो N वेक्टर पाहिजे असतो, N वेक्टर नाही N कॅप ना आपल्याला काढायला. हा N कॅप जो वेक्टर असतो तो हाच वेक्टर असतो, Li प्लस Mj प्लस Nk. आलं का लक्षात. हो सर आलं. हा, आणि हे जे व्हॅल्यू ही पी ची व्हॅल्यू असते. म्हणजे तुम्हाला पी ची व्हॅल्यू -20 आहे इथं दिलेली. पी ची व्हॅल्यू -20 आहे, पी ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. हे LM N घ्यायचे, आणि हे -20 जे आहे ना हे मायनस काढून टाका, म्हणजे इकडचे साईन चेंज होऊन जाते. म्हणजे सगळे मायनस येतील, L पण मायनस येईल, पण मायनस येईल, हा पण मायनस येईल, म्हणजे साईन चेंज होतील. तेवढे साईन चेंज करून घ्या. म्हणजे -3x -4y आणि +12 इज इक्वल टू इकडे 20 राहील. म्हणजे साईन चेंज केले मी सर्वांचे. समजलं का, तो -20 चा +20 झाला मग तिकडे. ओके ओके. हो सर. मग पी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 20. हे जे -3 -4 आणि हा 12 आहे, याला आय जे के लावले की तुम्हाला कुठला वेक्टर भेटेल, N कॅप. -3i -4j आणि +12k हा तुमचा N कॅप झाला. हा तुमचा ए वेक्टर आहे पोझिशन, I प्लस जे प्लस के हा तुमचा ए वेक्टर झाला. मग कोण राहिलं, सगळे ते भेटले. हो टाकाच्या व्हॅल्यू काढायच्या. क्लिअर. हो ठीक आहे, मग इथं हे चॅप्टर जवळपास एंड होतं. आता सांगा कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला इथे दिले, प्लेन वगैरेचे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहा, एका खाली एक. सगळा खेळ फॉर्म्युले समजले, लाईन प्लेन समजेल, आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, मार्क्स देणारा चॅप्टर आहे मेन. म्हणजे मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. सो आता क्लिअर लाईन प्लेन. हो ओके.
आता आपण सेकंड पार्ट कडे जाऊ जरा. ट्रिग्नोमेट्री तेवढा राहिले. सेकंड पार्टच्या इंटिग्रेशनला ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह पहिले शिफ्ट करू. ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर इंटिग्रेशन कडे जाऊ. ओके. हो. सो याच्यामध्ये आपलं बऱ्यापैकी मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्री, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झालाय, वेक्टर झालाय, एलपीपी झालाय. सो पहिला पार्ट जवळपास तुमचा पूर्ण फिनिश झालेला आहे, फक्त ट्रिग्नोमेट्रीचे इक्वेशन सोडून. त्याच्यात पण काही पर्टिक्युलर क्वेश्चन पडतात ते सांगेल आणि सोडून देतो. पर्टिक्युलर क्वेश्चनच पडतात ट्रिग्नोमेट्री मध्ये, जास्त हार्ड नाही येते. 11वीचं ट्रिग्नोमेट्री हार्ड असतं, 12चं ट्रिग्नोमेट्री तितकंसं हार्ड नाही. सोपं आहे जरा. सो आपण घेऊ ते शेवटी पटकन. आता सेकंड पार्ट कडे शिफ्ट होऊ. सेकंड पार्ट मध्ये आपला बराच पार्ट महत्वाचा बाकी आहे. सेकंड पार्ट मध्ये जर आपण पाहिलं तर डिफरन्शिएशन झालंय, ते सोडून बाकी सगळं बाकी आहे का? बाकी सगळं बाकी. अच्छा, म्हणजे 7 चॅप्टर जवळपास बाकी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये डेफिनेट इंटिग्रेशन इनडेफिनेट झाले की डेफिनेट पण होऊन जातं. त्याला काही वेगळं म्हणजे थर्ड चॅप्टर आणि फोर्थ चॅप्टर जवळपास सारखे. सेकंड चॅप्टरचे काही पर्टिक्युलर ऍप्लिकेशन घेतो जे पडतात, बाकीचे काही ऍप्लिकेशन सोडून देतो. तुम्ही